हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे आपल्या भंडारी अकॅडमी अँड कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर. तर आता आपण आज सेकंड पार्ट मध्ये शिकतोय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. मॅथ सेकंड लेसनचं नाव आपलं सिमिलॅरिटी. तर पहा, आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणजे बीपीटी हा इम्पॉर्टंट थेरम आहे. एकदम खूप छान असं समजून घ्या आणि लक्षात पण ठेवा कसा सॉल्व्ह करायचा. तर पहा, मी इथे थेरम लिहिलाय. If a line parallel to a side of a triangle intersects to the remaining sides in a distinct points, then the line divides the sides in same proportion. म्हणजे जर एखाद्या ट्रायंगलचे म्हणजे आपण एक फिगर काढू इथं. मी इथं गिवन लिहितो. गिवन ज्यावेळेस आपल्याला थेरम पेपरला येईल त्यावेळेस आन्सर म्हणून हा थेरम लिहायचा नाही, डायरेक्ट तुम्ही गिवन पासून सुरू केलं तरी चालेल. आता गिवन मध्ये गिवनच्या पुढं एक समजा फिगर काढली, ठीक आहे. आता फिगरला आपण नाव देऊ ए बी सी आणि मी मराठीतून थेरमचा अर्थ सांगतो. इफच्या आणि देनच्या मधला भाग इथं इफ आहे आणि इथं देन आहे. याच्या ही लाईन पूर्ण आणि ही लाईन अर्धी इथपर्यंत हा जो कॉमा दिलाय पॉइंटच्या नंतर त्या पॉइंट्स पर्यंत जे पण दिलेलं आहे आपल्याला ते काय दिलेलं आहे त्याचा अर्थ सांगतो. जर त्रिकोणाच्या कुठल्याही एका बाजूला म्हणजे एक तर बीसी ला किंवा एबी ला किंवा एसी ला कुठल्याही एका बाजूला दुसरी एखादी नवीन लाईन जर पॅरलल असेल, पॅरलल म्हणजे समांतर म्हणजे त्या दोघांतलं अंतर सेम. समजा आपण असं ठरवलं बीसी ला ती लाईन पॅरलल आहे, बीसी ला जी नवीन लाईन आहे जी एल लाईन आहे ती पॅरलल आहे आणि पी आणि क्यू या बिंदूमध्ये छेदते. तर पहा, पी आणि क्यू म्हणजे जर बीसी ला एखादी लाईन पॅरलल असेल आणि ती उरलेल्या दोन बाजूला, आता समजा बीसी जर पकडली तुम्ही तर उरलेल्या दोन बाजू कोणत्या ए बी आणि एसी, ह्या दोन बाजूला ती दोन भिन्न बिंदूत छेदत असेल. म्हणजे इथपर्यंत आपलं देनच्या अगोदरचा पाठ झाला. काय जर एखाद्या त्रिकोणाला नवीन रेषा एल ती एका कुठल्याही बाजूला समांतर असेल आणि उरलेल्या दोन बाजूला भिन्न बिंदूमध्ये छेदत असेल तर ती बाजू, आता तर म्हणजे देन, तर ती बाजू उरलेल्या ज्या दोन बाजूंना छेदून गेली ती समान प्रपोर्शन मध्ये छेदते किंवा समान प्रमाणात छेदते. तर मग आता बघा गिवन मध्ये तुम्हाला काय काय लिहावं लागेल. इन ट्रायंगल ए बी सी, गिवन म्हणजे मराठीच्या विद्यार्थ्यांसाठी पक्ष. तर पहा त्यांनी पण लिहायचंय त्रिकोण एबीसी मध्ये, फक्त इनच्या ऐवजी इकडं मध्ये लिहा, ठीक आहे. इन ट्रायंगल एबीसी काय काय दिले आपल्याला बघा. इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे एका लाईनला ती कोणाला तरी पॅरलल आहे. मग आपण कोणाला पॅरलल काढली तर बीसी ला. मग तुम्ही लिहू शकता लाईन एल इज पॅरलल टू साइड किंवा सेगमेंट बीसी. इथं लाईन लिहा, सेगमेंट लिहा किंवा साइड लिहा चालेल, तुम्हाला जे वाटतं ते लिहा. कारण तुम्ही गिवन, टू प्रूव्ह आणि प्रूव्ह आणि कन्स्ट्रक्शन या चार गोष्टी तुम्ही मनात लिहायला पाहिजे, ठीक आहे. आता पहा, लाईन एल इज पॅरलल टू बीसी पुढचं वाचतो. ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट्स at the remaining sides, intersects at the remaining side. मग तुम्ही असं लिहू शकता लाईन L is intersect at P and Q of side AB and AC रिस्पेक्टिव्हली, ठीक आहे. आता बघा इंटरसेक्ट ऍट पी अँड क्यू ऑफ साइड ए बी अँड ए सी रिस्पेक्टिव्हली, म्हणजे रिस्पेक्टिव्हलीचा अर्थ पी च्या समोर ए बी आणि क्यू च्या समोर ए सी. बघा ए बी ला पी ने आणि ए सी ला क्यू ने, बरोबर. इथपर्यंत आपलं झालं डिस्टिंक्ट पॉइंट पर्यंत आपलं झालं गिवन. त्याच्यानंतर इथं पूर्ण जागा सोडून द्यायची. काय पेपर मध्ये सुद्धा इथे लिहायचंय टू प्रूव्ह. गिवनच्या खाली डायरेक्ट टू प्रूव्ह आलं पाहिजे, मधल्या रेषेवर काहीच नाही. थेरम नाही दिलं तरी चालतोय पेपरला, ठीक आहे.
आता टू प्रूफ, देनच्या पुढचा भाग कुठं असतो? टू प्रूफ. देन द लाईन डिवाइड्स द साइड्स इन अ सेम प्रपोर्शन. म्हणजे ती जी लाईन आहे, ही जी लाईन आहे एल लाईन, ती ह्या ज्या दोन लाईन आहेत त्यांना सेम प्रपोर्शन मध्ये विभागते. मग AP अपॉन PB इज इक्वल्स टू AQ अपॉन AC असं दाखवायचंय तुम्हाला. ठीक आहे, AQ अपॉन QC, सॉरी AQ अपॉन AC नाही, AQ अपॉन QC. ठीक आहे, असं दाखवायचं. तर पहा, तुम्हाला AP अपॉन PB इज इक्वल्स टू AQ अपॉन QC जर दाखवायचं असेल तर डायरेक्ट याच्यावरती करता येणार आहे का नाही हे 2 सेकंद 3 सेकंद थांबून विचार करा. पहा, जर आपण हाच ट्रायंगल धरला, हीच लाईन आहे, हेच PQ पॉइंट आहेत आणि मग जर आपण डिवाइड करायला पाहिलं किंवा हेच प्रूफ द्यायला लागलो तर प्रूफ पूर्ण होणार नाही. याच्यासाठी तुम्हाला रचना म्हणजे कन्स्ट्रक्शन करावं लागेल. कन्स्ट्रक्शन कसं करायचं पहा. आता तुम्हाला याच्यासाठी बघा, इथं आता सध्या एक ट्रायंगल दिसते वरती APQ आणि आपण आतापर्यंत मागच्या पार्ट मध्ये काय शिकलो? APQ फक्त एका ट्रायंगल वरून आपल्याला दोघांचं बेसच्या प्रमाणात आहे, हाईटच्या प्रमाणात आहे हे कळणार नाही. मग आपल्याला 2 ट्रायंगल लागतील, कारण आपण मागच्या पार्ट मध्ये शिकलो जर हाईट सेम असेल तर बेसच्या प्रमाणात आणि बेस सेम असेल तर हाईटच्या प्रमाणात, बरोबर. मग आता इथे एकच ट्रायंगल आहे, कसं काय हाईट सेम दाखवता येईल मला दोघांची? दुसरा ट्रायंगल तर पाहिजे. किंवा कसं काय बेस तरी समान दाखवता येईल एकच ट्रायंगल मधला, पुन्हा बेस समान दाखवायचा. मग एकच ट्रायंगल असतो काय करायचं? जर तुम्ही विचार केला तर हा एक ट्रायंगल आहे APQ आणि ABC, ह्याच्यात हाईट आणि बेस कुठंच मेळ खात नाही. मग आपण काय कन्स्ट्रक्शन करायचं? जॉइन अ सेगमेंट BQ अँड जॉइन अ सेगमेंट PC. हे 2 सेगमेंट जॉइन करून घेतले. ठीक आहे, हे 2 सेगमेंट जॉइन करून घेतल्याच्या नंतर जर तुम्ही विचार केला, हा पार्ट झाकला आपण, तर बघा इथं APQ आणि PQB असे 2 ट्रायंगल तयार झाले. APQ आणि PQB. ठीक आहे, नंतर हा पार्ट झाकला असा तर इथं 2 पोर्शन तयार होते APQ आणि PQC. ठीक आहे, ओके. आता पहा, मग तेच जर तुम्ही विचार घ्या व्यवस्थित, हा पार्ट झाकला तर इथं 2 ट्रायंगल तयार झाले, हा APQ आणि PQC, आणि हा पार्ट झाकला तर APQ आणि PQB असे 2 ट्रायंगल इकडे पण 2 ट्रायंगल तिकडे पण तयार झाले. म्हणून कन्स्ट्रक्शन असं केलंय. इथे लिहा ड्रॉ पॉइंट सेगमेंट्स QB and PC. QB आणि PC हे जॉइन करून घेतले. ड्रॉच्या जागेवर तुम्ही जॉइन जरी लिहिलं तरी चालेल. जॉइन म्हणजे आपल्याला करायचे, ड्रॉ म्हणजे आखणे, जॉइन म्हणजे करूया, जॉइन करूया. ओके, QB आणि PC जॉइन करूया. ठीक आहे, आता पहा, जॉइन झाल्याच्या नंतर आता लिहायचंय तुम्हाला प्रूफ. लक्ष द्या, मी पुन्हा एकदा सांगतोय, गिव्हनच्या खाली टू प्रूफ, टू प्रूफच्या खाली कन्स्ट्रक्शन, कन्स्ट्रक्शनच्या खाली प्रूफ. आता प्रूफ मध्ये कुठून सुरुवात करायची? आपण काय करूया, तुम्हाला थोडी जागा आहे, तुम्ही एका खाली एकच लिहायचंय. आकृतीच्या खाली पण बराचसा पार्ट नाही आला पाहिजे, आकृती गिव्हनच्या समोर आली पाहिजे ज्यावेळी आपण थेरम लिहितो त्यावेळी. ठीक आहे, आता हे गिव्हनच्या खाली आलाय टू प्रूफ, टू प्रूफच्या खाली आले कन्स्ट्रक्शन. मराठीच्या विद्यार्थ्यांना इथं पक्ष लिहिता येईल, इथं साध्य, सॉरी साध्यच्या ऐवजी इथं काय लिहिता येईल? पक्ष, पक्ष नंतर सिद्धता, असाध्य, साध्य, आणि इथं रचना आणि इथं सिद्धता. ठीक आहे, साध्य, रचना आणि सिद्धता. आता पहा प्रूफ. प्रूफ मध्ये आपण अगोदर इकडच्या साईडचे घेऊ, कोणते? APQ आणि PQB. ठीक आहे, APQ आणि PQB इन ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल PQB. ठीक आहे, APQ आणि PQB. ओके, हे 2 ट्रायंगल आहेत माझ्याकडे. आता पहा, जर विचार केला तर मी कालच्या पार्ट मध्ये सांगितलं होतं, हीच फिगर आपण सरळ करून घेऊ शकतो. आता मी ही फिगर इथं सरळ काढतो. पहा, हा A, इथं P लिहितो आणि इथं B लिहितो. ठीक आहे,
ही लाईन मी सरळ करून घेतली इकडची आणि इथं इथं असं क्यू पॉइंट आला. पहा आता मी काय सांगितलं, हा जो ट्रायंगल आहे हा मी क्रॉसचा सरळ करून घेतलाय. काय आलंय, ए पी क्यू आणि पी क्यू बी, आपले दोन ट्रायंगल बघा, ए पी क्यू आणि पी क्यू बी. ह्याच्यामध्ये आपण काय बघत विचार जर केला, कालच्या पार्ट मधला विचार केला, काय विचार करायचा आहे, यांची हाईट सेम आहे, बेस सेम आहे. हाईट सेम आहे का बेस सेम आहे, तर यांची हाईट सेम आहे. कोण आहे, पी क्यू. मग ह्यांचा जो एरियाचा, त्यांच्या एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी, ह्यांचा एरिया कोणाच्या प्रमाणात येणार आहे, कोणाच्या प्रमाणात येणार आहे, हाईट सेम असल्यावर कोणाच्या प्रमाणात येतो, काल शिकवलं, कोणाच्या प्रमाणात, तर बेसच्या. बेस काय, एपी अपॉन पी बी. ह्याला फर्स्ट म्हणा, तर ह्याला रिझन लिहा. काय रिझन लिहायला पाहिजे तुम्ही, बेस एरियाज proportionate to bases. ठीक आहे, एरियाज proportionate to bases. आता नेक्स्ट हे झालं आपलं फर्स्ट. नेक्स्ट जर विचार केला, मी तुम्हाला आता म्हटलं होतं, आता ही साइड जर झाकली, ही साइड जर अशी झाकली, सॉरी ही साइड जर अशी झाकली, तर कोणते ट्रायंगल तयार होते, ए पी क्यू आणि पी क्यू सी. मग लगेच त्या इन ट्रायंगल ए पी क्यू अँड ट्रायंगल पी क्यू सी. आता पहा, तोच ट्रायंगल मी पुन्हा सरळ करतो, ए क्यू. आता ही लाईन सरळ करतोय मी, कोणती, ए क्यू सी, ए क्यू सी, आणि हा सरळ केल्यावर इकडे आला पी. कोणता आहे, ए पी क्यू आणि क्यू पी सी. हे दोन ट्रायंगल आहे. ते दोघात पण पहा हाईट काय झाली, सेम. हाईट सेम झाल्यावर कोणाच्या प्रपोर्शनेट मध्ये येईल, तर बेसेसच्या. मग तुम्ही लिहिता एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी इज इक्वल्स टू त्यांचे पण बेस ए क्यू अपॉन क्यू सी. याला सेकंड म्हणा. सेम रिझन दिल्याशिवाय पुढे जाऊ नका. एरियाज proportionate to basis. ठीक आहे, मी आता इथून आपण सरळ आलो, त्याच्यानंतर हे प्रूफ चालू आहे. प्रूफ मध्ये आता बघा, जर विचार केला तर सेगमेंट PQ, हा सेगमेंट PQ काय कॉमन आहे दोन्ही पण ट्रायंगल मध्ये. इथे एक खाली एक ट्रायंगल, इथे एक खाली ट्रायंगल आहे, हा कॉमन आहे. आणि जर ह्या एरियाच्या गुणोत्तराचा किंवा एरियाचा प्रपोर्शन बघितलं तुम्ही, तर बघा एपीक्यू दोन्हीकडे एपीक्यू आहे. फक्त खाली काय आहे, पीक्यूबी. आता पीक्यूबी आणि पीक्यूसी ह्या दोघांमध्ये समानता दाखवा एकदा. समानता म्हणजे ते सारखे, हे जर कळलं तर बरोबर इकडची साईड सारखी आणि इकडची साईड सारखी. तर पहा, आता मी ते लिहून दाखवतो तुम्हाला. सेगमेंट PQ इज अ कॉमन in triangle PQB and triangle PQC. बरोबर, PQB आणि PQC मध्ये हा सेगमेंट PQ हा कॉमन आहे. नंतर PQ ही कोणाला परपेंडिक्युलर पॅरलल आहे, तर BC ला. मी आता इथे लिहितो, माझ्याकडे जागा कमी आहे, पण तुम्ही ज्यावेळेस पेपर मध्ये लिहिताय ते सगळे एका खाली एक आलं पाहिजे. डिअर 4 च्या खाली डिअर 4 इज इक्वल टू च्या खाली इज इक्वल. मग segment PQ is parallel to segment BC. ह्या दोन कंडिशन तुमच्याकडे अप्लाय होतात, बरोबर. नेक्स्ट, मग ह्या दोन कंडिशन वरून तुम्ही ही पॅरलल लाईन आहे, ही कॉमन लाईन आहे, तर त्याच्यामुळे जर हे अंतर पण सेम आहे, हाईट पण सेम आहे, बेस पण सेम आहे, तर हे दोन ट्रायंगल जे आहेत PQB आणि PQC ते तुम्ही सेम दाखवू शकता. Therefore triangle PQB and triangle PQC is equal. आता हे जर इक्वल असतील तर फर्स्ट आणि सेकंड वर विचार करा.
इथं APQ आहे आणि इथं पण APQ आहे, फर्स्ट आणि सेकंड मध्ये APQ आणि आता मी प्रूफ इथं काय लिहिलंय PQB आणि PQC सेम आहे. जर LHS सारखे असेल तर RHS सारखे होईल का? मग तुम्ही लिहू शकता इफ LHS are same then RHS is also same from first and second. आता मी फर्स्ट आणि सेकंड हे रोमन मध्ये देतोय आणि तुम्हाला पण सांगितलंय कायम हे रोमन नंबर मध्ये द्या, जेणेकरून तुमच्या इक्वेशन मध्ये कधीच गडबड झाली नाही पाहिजे. ओके, ठीक आहे. आता देअरफॉर फर्स्ट अँड सेकंड वरून काय दाखवतंय, इकडचे जर सेम असते तर इकडचे सेम. मग AP अपॉन PB इज इक्वल्स टू AQ अपॉन QC. ओके, म्हणजे ह्या एरियाला हा एरिया सेम, देअरफॉर हे बेसिसच्या प्रपोर्शन मध्ये आलेलं आन्सर पण आपलं सेम. देअरफॉर our to prove is proved. Okay, therefore we can prove that basic proportionality theorem. Okay, ठीक आहे. आता पहा जागा कमी असल्यामुळे खालीवर झालंय, बट तुम्ही समजून घ्या, नंतर स्क्रीनशॉट काढा किंवा हा थेरम पुन्हा लिहा. 4 मार्काला थेरम फिक्स येऊ शकतो आपल्या बोर्डाच्या पेपर मध्ये. जरी काही प्रॉब्लेम वाटला तरी पुन्हा आपल्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करू शकता. ओके, थँक्यू.